स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। भाजीपाला विक्रेत्यावर प्राणघातक हल्ल्याने खळबळ, वेलवंडी पोलिसांची कारवाई, 6 आरोपी अटक, सामायिक जागेचा वाद विकोपाला। श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव फाटा येथे जुन्या सामायिक जागेच्या वादातून 25 वर्षीय भाजीपाला विक्रेत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वेलवंडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणातील 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। 31 जुलै रोजी सायंकाळी 5च्या सुमारास अक्षय प्रभाकर जाधव हे सुपा ढवळगाव फाटा येथे आपल्या भाजीपाल्याच्या दुकानात बसले असताना आरोपी दुचाकींवर तेथे आले। जुन्या सामायिक जागेच्या वादातून आरोपींनी अक्षय जाधव यांना लाकडी दांडकी आणि टिकावाच्या दांडक्याने मारहाण केली। या हल्ल्यात त्यांचा हात, पाय आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली। हल्ल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे। या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 295/2026 दाखल करण्यात आला आहे। सदर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कलम BNS 1 वाढवण्यात आले होते। पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन या गुन्ह्यात गणेश अशोक जाधव, परवेज मुनीर मन्यार, पवन सागर भंडारे, अनिकेत लक्ष्मण धोंगडे, तेजस राजू सुर्वे आणि पंकज झाडू मेश्राम या 6 आरोपींना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी स्टार इंडिया वनशी बोलताना दिली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब यमगर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पवार, दादासाहेब क्षीरसागर, शरद गांगर्डे, योगेश भापकर, मोबाईल सेलचे अरुण सांगळे यांनी केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे करीत आहेत। सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज, श्रीगोंदा। दिनांक 2/8/2026 रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान येवती येथील युवक अक्षय प्रभाकर जाधव यांना त्यांचे जुने घराच्या वादाच्या कारणावरून त्यांचा चुलत भाऊ गणेश जाधव आणि त्याच्या इतर साथीदारांनी लाकडी दांडक्याने खोऱ्याच्या टिकावा आणि दांडक्याने मारहाण केली होती। त्या संदर्भात बेलवंडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता। गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर सदर आरोपी यांना फरार झाले होते। त्यानंतर सदर गुन्ह्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता सोशल मीडियावरती। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशाने सदर गुन्ह्यामध्ये BNS सेक्शन 9 या कलमाची वाढ करण्यात आली आणि सदर गुन्ह्यातील फरारी आणि पाहिजे आरोपींना हे शिरूर परिसरामधून अटक करण्यात आलेले एकूण 6 आरोपी आहेत। त्यामध्ये गणेश अशोक जाधव राहणार येवती, मोनू उर्फ परवेज मुनीर मनियार राहणार देवदैठण, पवन सागर भंडारे राहणार पिंपरी कोलंदर, मोनू उर्फ अनिकेत लक्ष्मण धोंगडे राहणार शिरूर, तेजस राजू सुर्वे राहणार गोलेगाव तालुका शिरूर आणि पंकज झाडू मेश्राम राहणार तरडोबाची वाडी शिरूर व या 6 आरोपींना अटक करण्यात आली। इतर 2 आरोपी सदर तपासामध्ये निष्पन्न झालेत, त्यांचा देखील शोध घेऊन अटक करत आहोत। सध्या आरोपी यांची पोलीस कस्टडी दिनांक 24/8 पर्यंत मंजूर आहे। गुन्ह्याचा पुढील तपास PSI कोटावळे हे करत आहेत। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि Instagram स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।